नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने. कारण आज माझी सिद्धी बनली आहे रुक्मिणी माता आणि तिची अशी तयारी सुरू झालेली आहे. हे पुठ्ठ्याचे कानातले तिच्यासाठी मी बनवलेत आणि ते माशाच्या आकाराचे असतात, त्यामुळे मी त्याच पद्धतीने बनवलेत. त्यानंतर साडी सिलेक्शन केलं आहे. खरं तर 2-3 साड्या काढल्या होत्या, पण त्यातून आम्ही हा पिंक कलर चॉईस केला आहे. कारण ग्रीन कलरचं बॉर्डर मोठी नव्हती आणि ब्लाऊज ग्रीन कलरचा होता, मग हे कॉम्बिनेशन व्यवस्थित होत होतं. त्यामुळे पिंक साडी आणि ग्रीन बॉर्डर ही साडी आम्ही तिची चॉईस केलेली आहे. आणि तिच्यासाठी अशी छान ज्वेलरीसुद्धा सज्ज करून ठेवलेली आहे सगळी. खरं तर सिद्धीचं स्कूल सकाळचं 7चं आहे आणि ती लवकर तयारी व्हावी म्हणून आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी केली होती. आणि आधी साडीची अशी आदल्या दिवशी ट्रायलही घेतली होती की तिला कशी बसते काय. तर त्या पद्धतीने आम्ही तिला घालून पाहिली होती की कोणती पद्धत चांगली दिसेल, काठ कसे येतील. आणि 6 वारीची 9 वारी साडी आपण केली होती, त्यामुळे थोडासा घालायला वगैरे दुसऱ्या दिवशी वेळ जाऊ नये म्हणून आधीच आम्ही थोडीशी त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती. आणि फायनली सिद्धीचा लुक आम्ही डिसाईड केला होता की तिला आपण कशी साडी घालायची ती. तर पाहूया आपण तिला कशा पद्धतीने साडी घातली. तिला काय काय ज्वेलरी घालायच्या त्याही आधीच डिसाईड केल्या होत्या आणि त्या सगळ्या अशा बाजूला काढून ठेवल्या होत्या. हिरव्या रंगाच्या बांगड्या, त्यामध्ये मी आवर्जून देवीची सुद्धा एक बांगडी घेतली होती. हार, जे माशांचे कानातले केले होते जसे विठ्ठल रुक्मिणीच्या कानामध्ये असतात, गजरा, टोप आणि इतर हार वगैरे. तर असं खूप छान मी तयारी केली होती. माझ्याकडे भरपूर असं नथांचं कलेक्शन होतं, त्यातली तिला सूट होईल अशी एक नथ चॉईस केली. खरं तर मोत्याचंच घालायचं ठरलं नंतर. फायनली तिची सगळी तयारी करून ठेवली होती, कारण दुसऱ्या दिवशी सकाळचं स्कूल असल्यामुळं गडबड नको व्हायला, त्यामुळे मी आधीच असं छान तिचं सगळं तयार करून घेतलं. झटपट रंगणारा मेहंदीचा कोण, त्याने तिच्या हातावर अशी गोल डिझाईन काढून घेतली. फक्त एक टिपका आणि त्याच्या बाजूनी छोटे छोटे टिपके आणि पुढची बोटं रंगवून घेतली. आणि ती लगेच रंगणारी होती, त्यामुळे ते काम आमचं अगदी सोपं झालं. त्यानंतर मी पायाला तिला असं मार्किंग करून घेतलं आणि इथे आलता लावायचा होता आम्हाला आणि तो रेडी होता, खालवायचा वगैरे नव्हता, डायरेक्ट बॉटलच होती. फक्त मी आधी रेड मार्करनी दोन्ही साईडनी सेम दिसावं म्हणून मी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आलता लावून घेतला आहे आपण. इथं आलता लावण्यासाठी मी इयरबड्स घेतलेत, जेणेकरून त्या कापसामुळं पटपट लावायला सोपे जाईल. आणि मग मार्किंग केल्यावर ते मला अजूनच सोपे झाले, कारण पाठीमागच्या साईडने लाईन आखल्यामुळं त्याच्या बाजूला इकडे तिकडे गेलं नाही आणि समोर पटपट असा आलता लावून रेडी झालेला आहे. त्यानंतर मग साईडवरून सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि तिकडच्या बाजूनी सुद्धा त्याच पद्धतीने मी आलता लावून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, इकडे सुद्धा अशी मार्किंग केल्यामुळं अगदी पटकन हे काम झालं आणि यामुळं सिद्धीचे पाय असे गोड दिसू लागले. कारण असे एक देवी म्हटलं तर तिला तो प्रॉपर लुक द्यायचा होता मला आणि तेच रूप मला तिचं करायचं होतं. मी त्याप्रमाणेच तिचं सगळं जे आहे ते तिला मी सजवत होते. आता पुढं सगळं आलता लावून झाल्याच्या नंतर मग मध्ये असा एक मला गोल डिझाईन दाखवायची होती. मग तेही मी मार्करने आधी आउटलाईन करून घेतली आणि मध्ये परत आलता लावून साईडने असे डॉट डॉट दिले आणि अशी सुंदरशी आपली ही डिझाईन आता तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आता सिद्धीचं पायांना आणि हाताला दोन्ही सजून झालेलं आहे. आणि खरं तर हे मी रात्रीच केलं होतं आणि मग ते पुसू नये म्हणून त्याला नंतर खोबऱ्याचं तेल लावून ठेवलं होतं, जेणेकरून पाण्यात जरी पाय गेले तरी ते निघणार नाही असं मला सांगितलं गेलं होतं. त्याचप्रमाणे मी केलं, कारण आपण नेहमी हा वापरत नाही, पण जे वापरतात त्यांच्याकडून मी थोडीशी याची माहिती घेतली होती. आणि सुंदर असे सिद्धीचे पाय आता दिसायला लागले होते. पाहू शकता सिद्धीचा हा फायनल लुक.
खरं तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी 4:30 वाजता उठले, कारण मला झोप येत नव्हती. मला टेन्शन आलं होतं की हिचं वेळेवर तयारी झाली पाहिजे आणि बाहेर धो पाऊस चालला होता, तर काय होणार होतं माहीत नाही. सिद्धी तर गाढ झोपलेली होती. मग मी पहिला आंघोळ केली, मी स्वतः फ्रेश झाली आणि सकाळी सकाळी पहिला थोडासा कोरा चहा ठेवला, तो घेतला. म्हणजे मलाही थोडी तरतरी आली आणि मग मी सिद्धीला उठून तिची तयारी मला करायची होती, कारण साडी घालायला थोडासा वेळ जाणार होता. पिनअप वगैरे तिचं, मग हेअरस्टाईल वगैरे सगळंच करायचं होतं. त्यामुळे मी थोडंसं हे लवकर व्हावं आणि वेळेत व्हावं एवढीच इच्छा होती. त्यात मला हे सगळं व्हिडिओ शूटिंग पण करायचं होतं. मग त्यामुळं तो वेळ जास्त जातो. जे काम 5 मिनटात होणारं असतं त्या गोष्टीसाठी 10 मिनटं जातात. त्यामुळे मी त्या दृष्टीने तिची तयारी चालू केलेली आहे. आता मी तिची साडी घालायला घेतलेली आहे. आम्ही कालही ट्रायल घेतली होती, पण मला तिला काष्टाही हवा होता. तर एका साईडने आपण जवळजवळ 2 साडी छान लुक वाटला पाहिजे त्या नेसच्या पदराच्या बाजूने, आणि मध्ये अशी गाठ देऊन साडी पॅक केली. आणि मग जो पदराकडचा भाग आहे तो दोन्ही टांगांच्या मधून घेऊन पदर तयार केला आणि पिन लावून पहिला आपल्याला साडीचा पदर तयार करायचा आहे. एकदम सोपी आहे ही साडी घालायला आणि 6 वारीतूनच आपण ही 9 वारी घातलेली आहे. तर आता पिन करून घेते मी. पिन तयार झाल्यावर मागून असं ओढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी पूर्ण ओढून जेवढा साडीचा भाग शिल्लक राहिलेला आहे त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि सरळ याच्यामध्ये त्या आपल्याला खोवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जो काठ आहे आपल्याला तो असा वरती घ्यायचा आहे आणि बरोबर तो मध्यभागी येईल या पद्धतीने आपल्याला त्याला लावून घ्यायचा आहे. एक फोल्ड मारायचा आहे मध्ये आणि तो असा व्यवस्थित टाईट करून त्याला कमरेमध्ये असा खोवून घ्यायचा आहे. आणि नंतर मग आतल्या ज्या आपण मिऱ्या पाडलेल्या आहे त्याच्या प्लेट्स पिनांनी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते इकडं तिकडं होणार नाही. आणि मागचा जो भाग राहिलेला आहे त्याचाही मी असा काष्टा तयार केलेला आहे. आणि जो पाठीमागा असा एक्स्ट्राचा भाग आहे त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग तो खोवून घ्यायचा आहे असा. आणि तिथे सुद्धा पिना लावायच्यात आपल्याला, जेणेकरून काष्टा निसटणार नाही आणि लहान मुलींना ते एकदम परफेक्ट होईल. पाहू शकता साडीचा हा फायनल लुक आहे आणि काष्टाही आलाय, समोरूनही एक सुंदर असा काट आलाय आणि जास्त बोंगाही वाटत नाही आणि साडी एकदम चापून चोपून बसलेली आहे. तर आता आपण रुक्मिणीचा मेकअप चालू करतोय. तर सगळ्यात पहिले आपल्याला रेड मार्करने खून करून घ्यायची, असं मध्यवर असा व्ही करायचा आहे आणि ॲब्रोच्या वरच्या भागाकडून असं देवीचं इकडं कमान करायची. हे बघा एकदम व्यवस्थित. आणि हे करून जे कपाळ आहे ते आपल्याला कव्हर करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे मार्किंग करून घेतले, तुम्हाला दिसत असेल ते. आता याला आपण आलता लावणार आहे किंवा रेड सिंदूर किंवा लिपस्टिक काही लावू शकतो आपण. तर हा मेकअप तिचा 4 ते 5 तास राहणार आहे. ती आता 7 वाजता शाळेत गेल्यावरती दुपारी 12, सव्वा 12 वाजेपर्यंत तिचं स्कूल आहे. तोपर्यंत हे असंच ठेवायचंय तिला. यावरून थोडीशी पावडर लावायची, म्हणजे ते स्प्रेड होणार नाही आपलं पाणी वगैरे, कारण एकतर पावसाचे दिवस आहे. जर ती चुकून भिजली तर ते निघालं नाही पाहिजे.
वरती हो. त्याची बटन तर पाहू शकता, वा किती छान दिसते. तर देवीचं रूप यायला लागले खरं तर. आणि आता आपण करूया, आधी ज्वेलरी घालून घेऊ, म्हणजे मग हेअरस्टाईलला प्रॉब्लेम नाही येणार. ड्रेस घातली कारण मंगळसूत्र खूपच लॉंग येत होतं, त्यामुळे एक हा हार घातला, हार घातला आणि एक ठुसी घातली आणि कपाळाचं सुद्धा खूप सुरेख झाले. बांगड्याही घालून घेतल्यात. आता आपण करूया हेअरस्टाईल आणि थोडासा मेकअप. थोडीशी आपण तिची हेअरस्टाईल करूया. भांग पाडणार आहे आपण तिचा आणि एकदा गुंता काढून घेऊया. केस आहे तिची गुंता काढलेली, थोडेसे सेट करून घेतले. आता असं सरळ भांग केलाय. इकडून आपल्याला हा पुढचा पोस्ट मी घेतलाय. आणि याची आपल्याला वेणी करून घ्यायची, म्हणजे केस व्यवस्थित तिचे सेट राहतील जास्त वेळासाठी. कारण तिची इकडे थोडेसे कर्ली आणि छोटे बेबी हेअर आहेत, त्यामुळे मग ते विस्कटले नाही पाहिजे. आपण थोडासा स्प्रे मारणार आहे पूर्ण हे आल्यावर, स्प्रेने ते व्यवस्थित बसून जाते. खरं तर पूर्ण टोप येणार आहे, थोडंसं केस बाहेर नको पडायला तिचे, म्हणून आपण आधीच ते पॅक करून घेतो. तर या पद्धतीने वेणी घातली आपण तिच्या आता. आणि इकडून असं थोडंसं पिळा करून घेतलाय केसांचा, डोळ्याला अटॅच करून घ्यायचा आहे. आणि या इथे आपल्याला क्लिप लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय आलं, व्यवस्थित केस पॅक झाले. हे बघा, आता याही साईडने मी तसंच करून घेते. इकडेही हा भाग आपल्याला आता याची पण मी वेणी घालून घेते. हे एवढं सगळं करायचं होतं, त्यामुळे सकाळी 4:30 वाजल्यापासून कर्णटोप चाललाय. नॉर्मली आमच्या शेतीला 6ला उठावं लागतं रोजच्या शाळेसाठी, तर असा मेकअप असेल तर मग ते खर्च नाही. आणि आम्हाला सगळं परफेक्ट लागतं. पार्लरवाली पण आमच्याकडे चालणार नाही. हे बघा, आता इकडे मी अशीच वेणी घालून घेतली आणि मगाच्या सारखी इकडचे केस सुद्धा आपल्याला थोडेसे घ्यायचे असे, त्याने काय होईल, व्यवस्थित पॅक होतो. आणि इकडे क्लिप लावून घ्यायचं आहे. आता काय करायचं, हे पूर्ण हेअर आपल्याला एकसाथ घ्यायचे आणि बन बनवायचं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला आधी बो करून घ्यायचं आहे. आता हे काळजी घ्यायची आपल्याला, पुढचंही आपल्याला व्यवस्थित घ्यायचं. इथे आपण असं पब टाकू शकतो, आहे ऍक्च्युली पबचं पण आपल्याकडे, पण आता आपण सिम्पलच करूया. छोट्या केसांची अशी सुंदर हेअरस्टाईल आहे. हाय पुणी घातली मी इथे आता तिची. केस आता व्यवस्थित सेट करून घेतले आणि इथे रबर लावून पॅक करून घ्यायचे. हा रबर आपल्याला व्यवस्थित टाईट करायचा असा, आणि त्यानंतर हा जो बन आहे तो घालायचा.
केल्यावर आपल्याला परत एक रबर लागणार आहे. तर असे गॅस थोडंसं खाली बघ बेटा. तर अर्धा पोर्शन आपल्याला वरती करायचा आहे आणि अर्धा खाली करायचा, असं व्यवस्थित तो सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून आतला जो बन आहे तो झाकला जाईल. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रबर लावायचं आहे, म्हणजे ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि एकदम झटपट होणारी हेअरस्टाईल आहे खरं तरी. ती कुणीही सहज करू शकता अशी हेअरस्टाईल. मी सगळीकडे केस व्यवस्थित असे स्प्रेड करून घेतले, छान सेट केलेले आणि त्याच्यानंतर आपण जो रबर आहे तो लावला. आता जे सगळे केस आहे वरच्या साईडने आलेले ते आपण व्यवस्थित पिनअप करून घेऊ. त्यासाठी मी युपिना वापरते. जे बेबी हेअर आहे ते आपल्याला कव्हर करून घ्यायचं याच्यामध्ये. पुढची जी हेअरस्टाईल केलेली ती लूज पडू नये म्हणून मी त्याला एक एक्स्ट्रा पिन लावून घेतो, जेणेकरून ते जास्त काळ व्यवस्थित राहते. खाली वाटतो हे गजरे सुद्धा आर्टिफिशियल घेतले, कारण काय होतं आपण ओरिजिनल गजरे घेतले तर ते नंतर सुकून जातात आणि यांनी कवर वगैरे पण छान होतं आणि आहे असंच राहते. तर आणि गजऱ्याने सुद्धा असं चांगलं व्यवस्थित तो पण मी अजून टाईट पण करून घेतलंय. कारण लहान मुलींचं कसं इकडे तिकडे झालं नाही पाहिजे आणि तो धाग्याने व्यवस्थित बांधून घेतला. पूर्ण झाल्यावर एकदा तुम्हाला पाठीमागच्या साईडने हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईल कशी झाली ते पाहूया एकदा पाठीमागच्या साईडने. या पद्धतीने असं छान बन झालेलं आहे, मस्त गजरेही लागले गेले आणि तिला फार जडही होत नाही. म्हणजे एक लहान मुलींना कसं केअर करता येण्याजोगी ही हेअरस्टाईल आहे. आणि सिद्धी हॅपी आहे, सिद्धीला जास्त जड जड जमत नाही खरं तर ही आपल्याला जे खाली लोंबलेलं दिसतंय याला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे असं गुंडळी करून ठेवायचं आहे, जेणेकरून बॅकला ते चांगलं वाटेल. सुगंध आहे याच्यापासून आपण जो देवीचा मळवट भरला आहे त्याच्यावर थोडीशी डिझाईन करणार आहोत. देवपूजेसाठी जो गोपीचंद वापरतो तो इथं मी सिद्धीला वापरणार आहे. तर त्यामध्ये जरासं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते व्यवस्थित लागलं जाईल. गोपीचंद लावण्यापूर्वी मी जो तो मळवट भरलेला होता त्यावर थोडीशी पावडर लावून घेतली, ती व्यवस्थित हलक्या हाताने पुसून घेतली आणि मग त्याच्यानंतर मी डिझाईन करून घेतली. जो मधला सेंटर होता तिथला जो टिक्का आहे तो थोडासा मोठा केला आणि साईडचे जे बिंदू दिले होते ते मी असे छोटे छोटे केले आणि त्यामुळं ते रेडवरती व्हाईट असं एकदम उठून आलं होतं. त्यानंतर मग मोत्याची नथ घातली आणि कानातले वगैरे घालून घेतले. जे साज राहिला होता कानातल्यासाठी मी वरून असे स्टोन यूज केलेले आणि त्या जे पुठ्ठ्याच्या आपण माशाचा आकार केलेला होता त्याला असं मी होल पाडले होते, त्यामुळे अगदी ते सहज घालता आले आणि एकदम परफेक्ट झाले होते. आणि आता खरंच ते एकदम देवीसारखं दिसत होतं. तर आपल्याला पूर्ण तसा लूक द्यायचा होता म्हणून हे जेवढं करता येईल तेवढं मी त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि हा छान देवीचा मुकुटही बांधता लूक कसा झालाय पाहूया आपण. हे रुक्मिणीचे सुंदर पैंजण आणि छान अशी रुक्मिणीची साडी, बँगल्स, तिची ज्वेलरी आणि अशी हसरी आमची रुक्मिणी. किती गोड दिसते बघा तुम्ही. आणि खरंच खूप छान तिचा लुक तयार झाला आहे, जसा मला हवा होता तसा. आता आमची रुक्मिणी शाळेत निघाली, देवबाप्पाचं दर्शन घेतलं आहे. हाय रुक्मिणी देवी. खरं तर सिद्धी रुक्मिणी झाली होती, तिला जेवढी उत्सुकता होती त्याच्यापेक्षा जास्त मला होती, कारण सगळंच ते मॅनेज पण व्हायला पाहिजे होतं. आणि फायनली झाली होती. फायनली सिद्धी अशी गोड दिसते, एकदम पिंकी पिंकी झाली आहे. साडी पण पिंकी, सिद्धी पण पिंकी.
आणि आता आम्ही निघालोय शाळेमध्ये. आज वाटते खरं तर, पण चालली ती. आणि देवी तर बनली आहे, तेवढी गोड दिसते ती, पण तिलाच ते कसं तरी वाटते लाजल्यासारखं. किती बघ एकदा इकडं. तर या गोड रुक्मिणीचा लुक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि असेच आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. या माझ्या गोड रखमाईसाठी एक छोटंसं गाणं. तुझ्या विना संसाराचा कारभार चालीना, एकल्या विठुरायाला संसार